नमस्कार, मी प्रिया काळे. तरुण भारतच्या न्यूज बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आता पाहूया ठळक घडामोडी. मुतगा प्राथमिक कृषी पतसहकारी संघामध्ये गैरव्यवहार झाल्याचा आरोप करून न्यायासाठी शेतकऱ्यांनी ठिय्या मांडला. 15 दिवसांपूर्वी संघाच्या सभासद शेतकऱ्यांनी DCC बँकेचे अधिकारी व ARDRना निवेदन देऊन संस्थेमध्ये गैरव्यवहार झाल्याचा संशय व्यक्त केला होता. जोपर्यंत या संघाची चौकशी होत नाही आणि संचालक मंडळ याबाबत खुलासा करत नाही तोपर्यंत उपोषण मागे घेणार नसल्याचा निर्धार सचिन पाटील या युवा शेतकऱ्यांनी केला आहे. याची माहिती मिळताच महाराष्ट्र एकीकरण समितीचे नेते रमाकांत कोंडुस्कर यांनी भेट देऊन त्यांची समस्या जाणून घेतली आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणण्याचे आश्वासन दिले. विराट कोहलीने या सामन्यात आपले वन डे क्रिकेटमधील 49वे शतक पूर्ण केले. कोहलीने हे शतक करताना सचिन तेंडुलकरच्या वर्ल्ड रेकॉर्डची बरोबरी केली आहे. त्याचबरोबर कोहलीने या सामन्यात वर्ल्ड कपमधील एक मोठा विक्रमही मोडीत काढला आहे. कोहलीने यावेळी वर्ल्ड कपमधील 1500 धावा पूर्ण केल्या. सर्वाधिक धावांच्या यादीत कुमार संगकाराचा विक्रम मोडीत काढला आहे. मागील 2 महिन्यांपासून बंद असलेल्या जनावरांचा आठवडी बाजार भरवण्यासाठी अखेर परवानगी देण्यात आली आहे. जनावरांच्या बाजारावरील बंदी उठवण्याचा आदेश जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी दिला आहे. त्यामुळे शेतकरी, व्यापारी व दलालांना दिलासा मिळाला आहे. अन्नभाग्य योजनेअंतर्गत BPL रेशन कार्ड धारकांना प्रति व्यक्ती 10 किलो तांदूळ द्यावेत. रेशन दुकानदारांचे कमिशन प्रति क्विंटल 224 रुपयांवरून 250 रुपये करावे. मासिक कमिशन सुरळीत द्यावे. यासह अन्य मागण्यांसाठी मंगळवार दिनांक 7 रोजी रेशन दुकानदार मालक संघटनेतर्फे आंदोलन केले जाणार आहे. पावसाअभावी यंदा शहराला पाणीपुरवठा करणारे जलाशय क्षमतेनुसार भरले नाहीत. त्यामुळे पाणीपुरवठा विभागाकडून आतापासूनच काटकसर केली जात आहे. असे असताना येथील चन्नमा चौकाजवळील रिक्षा स्टँडजवळ गेल्या 3 महिन्यांपासून लाखो लिटर पाणी वाया जात आहे. याकडे पाणीपुरवठा विभागाने दुर्लक्ष केल्याचे रिक्षा चालकांकडून सांगण्यात आले. संती बस्तवाड गावातील नागरिकांसाठी गावामध्ये सुसज्ज असे कल्याण मंडप उभारण्यात येणार आहे, अशी माहिती महिला व बालकल्याण खात्याच्या मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी शनिवारी दिली. ग्रामस्थांच्या वतीने हेब्बाळकर यांचा भव्य सत्कार करण्यात आला होता. या प्रसंगी त्यांनी ग्रामस्थांना मार्गदर्शन करताना गावात कल्याण मंडप उभारण्यात येणार असल्याचे सांगितले. आता सुरक्षा दलातील महिला अधिकाऱ्यांप्रमाणेच महिला सैनिकांनाही प्रसूती, बालसंगोपन आणि दत्तक घेण्यासाठी रजा आणि इतर सुविधांसारखे समान लाभ मिळणार आहेत. केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. या प्रस्तावाला मंजुरी मिळाल्यानंतर महिला सैनिक, महिला नौसैनिक आणि महिला एअरमॅन यांना मातृत्व, बालसंगोपन आणि मूल दत्तक घेण्याच्या प्रक्रियेसाठी त्यांच्या अधिकारांप्रमाणे रजा व इतर सुविधा मिळतील. अग्निवीर महिलांनाही ही सुविधा मिळणार असल्याचे संरक्षण मंत्रालयाच्या निवेदनात म्हटले आहे. खानापूर तालुक्यातील निडगल येथे पशुवैद्यकीय विभागाकडून पाळीव जनावरांचे प्रदर्शन भरवण्यात आले होते. या प्रदर्शनात देशी गायी, संकरित गायी व म्हशी यांचे प्रदर्शन भरवण्यात आले होते. यावेळी पशुवैद्यकीय विभागाचे अधिकारी उपस्थित होते. या प्रदर्शनात शेतकऱ्यांना गायी म्हशी पाळण्यासंदर्भात विविध माहिती देण्यात आली. शरद केशकामत फाउंडेशन व रोटरी सॅटेलाइट क्लब बेळगाव तसेच साऊथ लाईफलाईन हॉस्पिटल बेळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी चापगाव येथील महावीर मंदिरात आयोजित केलेल्या मोफत आरोग्य तपासणी शिबिरात 500 नागरिकांनी शिबिराचा लाभ घेतला. तसेच मोफत औषधे व उपचारासंदर्भात मार्गदर्शन करण्यात आले. नंदगड येथील कोरवी गल्लीतील श्री दुर्गादेवी यात्रा उत्सव सालाबादप्रमाणे सोमवार दिनांक 6 पासून 2 दिवस होणार आहे. त्यानिमित्त सोमवारी सकाळी दुर्गादेवीची पूजा, अभिषेक, दुपारी 2 वाजता महाप्रसाद होणार आहे. मंगळवारी दिवसभर यात्रोत्सव व अन्य धार्मिक कार्यक्रम होणार आहेत. येथील दुर्गादेवीची यात्रा गेल्या कित्येक वर्षांपासून सुरू आहे. 2001 सालापासून मोठ्या प्रमाणात जत्रा केली जाते.
नंदगड गावातील सर्व भाविक तसेच या गल्लीतील माहेरवाशिणी व पै पाहुणे मोठ्या प्रमाणात उपस्थित असतात। यात्रेनिमित्त मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई केली जाते। एखाद्या बँकेत अपेक्षेपेक्षा अधिक ठेवी असतील आणि त्यातच सदर बँक राष्ट्रीयकृत असेल तर तेथे ग्राहकांच्या सेवेपेक्षा वेळ मारून नेण्याला अधिक महत्त्व दिले जाते। याचे उदाहरण म्हणून निप्पाणीतील अशोकनगरातील स्टेट बँकेच्या शाखेकडे पाहावे लागेल। देशातील सर्वात मोठी राष्ट्रीयकृत बँक असलेल्या भारतीय स्टेट बँकेच्या निप्पाणी शाखेत ग्राहकांची वारंवार गैरसोय होताना दिसत आहे। त्याकडे शाखा व्यवस्थापक तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केल्याने ग्राहक वर्गातून तीव्र संताप व्यक्त होत आहे। 2018 व 19 मधील गळीतास आलेल्या ऊसाचे उर्वरित बिल 320 रुपये प्रति टन प्रमाणे देण्यात यावे। तसेच 2023-24 या गळीत हंगामात येणाऱ्या ऊसाला प्रति टन 3500 रुपये दर देण्याची गरज आहे। ही अट कारखान्याला मान्य नसेल तर ऊसतोड बंद करावी। योग्य दर मिळत नाही, मागण्या मान्य होत नसतील तर 8 नोव्हेंबरपासून कारखान्यासमोर बेमुदत आंदोलन करण्यात येईल, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुका अध्यक्ष चनगौडा इमगौडर यांनी दिला आहे। पुणे बेंगळूर या रहदारीच्या महामार्गाचे सध्या रुंदीकरणसह नूतनीकरणाचे काम गतीने सुरू आहे। कोगनोळी टोल नाका ते बेळगावपर्यंत सुरू असलेल्या या कामामुळे वाहतुकीला अडचण निर्माण होत आहे। असे असले तरी महामार्ग प्रशासनाने ठिकठिकाणी सूचना फलक लावत वाहतुकीला सुरक्षित करण्याचा प्रयत्न केला आहे। अशा या स्थितीत कोगनोळी येथे RTO चेक नाक्यासमोर मात्र निर्माण होणाऱ्या समस्येकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे। तपासणीसाठी अवजड वाहने महामार्गावरच थांबवली जात असल्याने वाहतूक कोंडी होऊन हा परिसर अपघाताचे केंद्र बनत आहे। कर्नाटक सरकारने गॅरंटी योजनांची अंमलबजावणी करताना गाजावाजा केला आहे, मात्र त्याचा फायदा गरीब व गरजूंना होत नसल्याचे चित्र अथणी तालुक्याच्या उत्तर भागात दिसत आहे। नेते मंडळी विविध सत्कार कार्यक्रमात व्यस्त आहेत, तर लोकप्रतिनिधी आपल्या कामात, त्यातून बेरोजगारांचा प्रश्न आजही सुटलेला नसल्याचे विदारक चित्र सध्या दिसत आहे। उदरनिर्वाहासाठी आता स्थलांतर करण्याचा विचार बहुतांशी नागरिकांच्या मनात येत आहे। रोजगाराच्या संधीच उपलब्ध होत नसल्याने नागरिकांना मिरज, कवठे महांकाळ या भागाचा आधार घ्यावा लागत आहे। सरकारची मदत न घेता नागरिकांनी लोकवर्गणीतून साकारलेला पूल राज्यात आदर्शवत आहे। कोणत्याही अभियंता व आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग न करता पारंपरिक तंत्रज्ञानातून श्रमदानाने वैशिष्ट्यपूर्ण पूल निर्माण करण्यात आला आहे। त्यात सर्वांचे लाभलेले योगदान कौतुकास पात्र आहे, असे गौरवोद्गार बागलकोट जिल्हा पालक व अबकारी खात्याचे मंत्री RB तिम्मापूर यांनी काढले। ते कंकणवाडी तालुका जमखंडी येथे पुलाच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते। याचबरोबर आजचे बातमीपत्र इथेच संपले। अधिक माहिती आणि ताज्या घडामोडी करता पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल। तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि विश्वासार्ह बातम्यासाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत। धन्यवाद।